तर गोष्ट अशी आहे, की नरेंद्र मोदी यांनी जी त्यांची इमेज विश्वगुरू बनवलेली आहे, ती इमेज आपण बनवलेली नाही. त्यामुळं त्या इमेजला जर साजेसं काम झालं नाही, तर आपण डेफिनेटली त्यांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहोत. हा एक बेसिक गोष्ट झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की तुम्ही राहुल गांधी यांना प्रश्न का विचारत नाही? अनेक अंधभक्तांचा हा प्रश्न असतो आणि प्रश्न इनव्हॅलिड आहे. हा इनव्हॅलिड काय आहे? तर मुळात राहुल गांधी माझ्या देशाचा पंतप्रधान नाहीये. म्हणजे तुर्तास तरी नाहीये. ज्यावेळेस तो माझ्या देशाचा पंतप्रधान होईल, त्या दिवशी मी त्याला सुद्धा प्रश्न विचारेल. त्यावेळेस मी काँग्रेसला सुद्धा प्रश्न विचारेल. त्यावेळेस माझ्याजवळ ती ऑथॉरिटी आहे, की मला माहीत आहे मी माझ्या लीडरला प्रश्न विचारू शकतो. तुमच्याकडे प्रश्न विचारण्याची प्रणाली आहे का? ज्यावेळेस नरेंद्र मोदीवर आपण बोट दाखवतो, ते त्यावेळेस वारंवार जवाहरलाल नेहरू यांच्याकडे बोट दाखवत असतात. त्यांच्या खालचे पदाधिकारी काय करतात, तर त्यांच्या खालचे पदाधिकारी जे आहेत, आत्ता कुठली गोष्ट घडली तर लगेच उठायचं आणि मनमोहन सिंग यांच्याकडे बोट दाखवायचं, या प्रकारच्या गोष्टी ते करत असतात. परंतु ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आणि चुकीची आहे. एक वेळ मान्य करू मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी चुका केल्या असतील, पण त्याच चुका सुधारायचा वाव तुम्हाला आहे. तुम्ही त्यांची चूक झाली हे सांगताय म्हणजे तुम्ही व्हॅलिड करताय, की आम्हाला पण चूक करण्याची मुभा आहे. तुम्हाला त्या चुका सुधारण्यासाठी सत्तेत आणलं गेलं होतं. हे कुठेतरी लक्षात असू द्या.